Hello everyone. Okay, today we are going to start the next point under the drugs acting on CVS, which is nothing but the anti-arrhythmic drugs. Okay, so हा CVS च्या अंडरच आहे. जसं मी सांगितलं की there are different kind of a disorder of the CVS. One of them is the CHF, जी आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितली, which is nothing but the congestive heart failure. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर ची पॅथोफिजिओलॉजी बघितली. ड्रग्स यूज्ड म्हणजे बेसिकली आपण त्याच्या डिजिटॅलिसवरती फोकस केलं होतं. नंतर डिजिटॅलिसची टॉक्झिसिटी बघितली. अँड नाव वी आर गोइंग टू स्टडी द अँटी अरिथमिक ड्रग्स, विच इज नथिंग बट याच्यामध्ये आपण अगेन द पॅथोफिजिओलॉजी ऑफ द अरिथमिया आणि विच काइंड ऑफ अ ड्रग और व्हॉट आर द ड्रग्स कॅन बी यूज्ड इन टू ट्रीट दिस डिसऑर्डर, या गोष्टी आपण इथे बघणार आहे. ओके, सो ॲज इट्स नेम सजेस्ट दॅट इज अँटी अरिथमिक. म्हणजे काय, अरिथमियामध्ये यूज केले जाणारे ड्रग्स जे आहेत त्याला अँटी अरिथमिक ड्रग्स बोलले जातं. ना व्हॉट इज द अरिथमिया? ओके, सो ते ॲज वी ऑल नो, हार्ट इज अ बीट इन अ पर्टिक्युलर रिदम. ओके, हार्ट जेव्हा बीट होत असतं तेव्हा एका ते पर्टिक्युलर रिदममध्ये बीट होत असतं. त्या रिदममध्ये बिघाड होणे म्हणजेच अरिथमिया. ओके, सो त्याच्या नावातच सांगितलेलं आहे. जर तुम्ही फोडून बघितलं ते नाव, अरिथमिया म्हणजे काय, जो हार्टचा एक पर्टिक्युलर रिदम आहे त्या रिदममध्ये बिघाड होणे, म्हणजे वेदर इट माइट बी इट विल बी इन्क्रीज और माइट बी इट विल बी डिक्रीज. ओके, म्हणजे हार्टबीट इन्क्रीज होईल म्हणजे ते फास्टली पंप होईल, किंवा डिक्रीज होईल म्हणजे स्लोली पंप होईल. यालाच काय म्हटलं जातं, अरिथमिया. म्हणजे हार्टच्या रिदममध्ये झालेल्या चेंजेसला अरिथमिया असं म्हटलं जातं. आणि त्या चेंजेसला ट्रीट करण्यासाठी जे ड्रग्स यूज केले जातात, जे मेडिकामेंट्स यूज केले जातात, त्याला आपण अँटी अरिथमिक असं म्हणतो. ओके, जो रिदममध्ये बिघाड झालेला आहे तो ट्रीट करण्यासाठी यूज केल्या जाणाऱ्या ड्रग्सना काय म्हटलं जातं, अँटी अरिथमिक. ओके, सो जे अरिथमिया आहे इट इज ॲक्च्युली ऑफ दी टू टाईप. सो याच्यामध्ये हे फक्त मी ओरली एक्सप्लेन करते. आय एम नॉट गोइंग टू गिव्ह यू द नोट्स फॉर दिस, बट इट इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉईंट जो तुम्हाला आत्ता कळला तरच पुढे व्हॉट इट इज ॲक्च्युली हे तुम्हाला तिथे कळेल. ओके, सो अरिथमिया म्हणजे काय, देर इज अ चेंज इन अ हार्टबीट. सो अगेन आय एम टेलिंग, वेदर इट विल बी इन्क्रीज और डिक्रीज, चेंज झालं, कमी झालं किंवा जास्त होऊ दे, चेंज झालं म्हणजे अरिथमिया झाला, मग ते जास्त असेल किंवा कमी असेल. ओके, सो अरिथमियाचं क्लासिफिकेशन आहे परत, व्हॉट काइंड ऑफ अरिथमिया इट इज. बट बेसिकली आपण फक्त दोनच बघणार आहे जे खूप कॉमनली यूज केलं जातं आणि ॲज पर युअर सिलेबस इट इज इम्पॉर्टंट. सो फर्स्ट इज अ ब्रॅडिकार्डिया, जे वर्ड तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल. अँड सेकंड वन इज अ टॅकिकार्डिया. ओके, so what is the bradycardia and tachycardia? It is the type of the arrhythmia itself. अरिथमियाचेच हे टाईप आहेत. म्हणजेच हार्टबीटचा जो रिदम आहे किंवा हार्ट पंपिंगचा जो रिदम आहे त्याच्यामध्ये चेंज होतो, त्याला आपण काय म्हणतो, अरिथमिया. व्हॉट इज द ब्रॅडिकार्डिया? इट इज नथिंग बट द डिक्रीज इन दी हार्ट रेट. इफ देअर इज अ डिक्रीज इन दी हार्ट रेट. ओके, जर स्लोली झालं, जो रिदम आहे तो स्लो डाऊन झाला, इन सच केसेस और सच अ कंडिशन इज कॉल्ड ॲज अ ब्रॅडिकार्डिया. अँड इफ देअर इज अ इन्क्रीज इन द रिदम और पंपिंग और द बीटिंग ऑफ द हार्ट, सच अ कंडिशन इज कॉल्ड ॲज अ टॅकिकार्डिया. ओके, सो व्हेरी सिम्पल. अरिथमिया मग ब्रॅडिकार्डिया होऊ दे किंवा टॅकिकार्डिया होऊ दे, आपण काय म्हणणार, देअर इज अ अरिथमिया. म्हणजे एकतर स्लो डाऊन झालेत हार्टबीट किंवा इन्क्रीज झालेत. In such cases, both are come under the same condition, which is nothing but the arrhythmia. And in such condition, we are providing the anti-arrhythmic drugs. Okay. So this is the basically what is the arrhythmia or the what are the types of it. Okay. So next is the anti-arrhythmic drugs. So these are the drugs used to prevent or to treat the irregularities of the cardiac rhythm. Okay. जे cardiac रिदम आहे त्याची इरेग्युलॅरिटी झालेली असते, त्याच्यामुळे किंवा त्याच्यावरती यूज केले जाणारे जे मेडिकामेंट्स आहेत, दीज आर कॉल्ड ॲज अ अँटी अरिथमिक
drugs. Okay, so arrhythmia generally occur due to the abnormal impulse generation or impulse conduction or the both. जसं की मी सांगितलं जो इम्पल्स, जसं सांगितलं की SA node which is nothing but the sinoatrial node, it is a act as a natural pacemaker. okay, natural pacemaker म्हणजे heart itself have a autorhythmicity, म्हणजे हार्ट हा आपल्या इच्छेने पंप करत नाही. थोडक्यात सांगायचं झालं, जसं आपण आपल्या हँड्सची मुवमेंट्स करू शकतो, लेग्सची मुवमेंट्स आपल्या इच्छेने करू शकतो, तसं हार्टचं जे पंपिंग आहे इट इज नॉट डिपेंड ऑन आवर विश. 24/7 it should have a pumping or the relaxing action, that is heartbeat होणं गरजेचं आहे. तर हे कशा थ्रू होतं, देर इज अ जनरेशन ऑफ अ इम्पल्स. ओके, तिथे करंट डेव्हलप होत असतो. तो कशामध्ये होत असतो, इट इज इन टू द सायनोआर्ट्रियल नोड विच इज ॲक्ट ॲज अ नॅचरल पेसमेकर. ओके, सो सायनोआर्ट्रियल नोड काय करत असतं, जे कॉन्ट्रॅक्शन असेल किंवा रिलॅक्सेशनच्या इम्पल्स हार्ट मसल्समध्ये व्हेंट्रिकल्समध्ये पाठवत असतं आणि तिथून काय होत असतं, त्याचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असतं. ओके, सो जनरली अरिथमियामध्ये काय होतं, ॲबनॉर्मल इम्पल्स कंडक्शन होते, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन नंतर लगेच रिलॅक्सेशन किंवा कॉन्ट्रॅक्शनचीच रिपीटेडली खूप फास्टली काय होते, इम्पल्स जनरेट होते आणि त्याच्यामुळे तिथे काय होतं, अरिथमिया ऑब्झर्व होतो. ओके, सो इट इज नथिंग बट इट इज ऑकर ड्यू टू दी ॲबनॉर्मल इम्पल्स जनरेशन. ॲबनॉर्मल इम्पल्स जनरेट होते किंवा कंडक्ट केली जाते, त्याच्यामुळे तिथे काय होतं, जे पंपिंग आहे हार्टचं किंवा कॉन्ट्रॅक्शन असेल, रिलॅक्सेशन असेल, ते ज्या पर्टिक्युलर रिदममध्ये व्हायला पाहिजे त्या पर्टिक्युलर रिदममध्ये होत नाही. म्हणजेच जेव्हा ते कमी होतं, म्हणजेच हार्टबीट आपल्याला तिथे कमी दिसतात आणि आपण त्याला ब्रॅडिकार्डिया म्हणतो, आणि इन्क्रीज होतं म्हणजे फास्टली होतं, जिथे ज्याला आपण टॅकिकार्डिया म्हणतो. ओके, सो तिथे काय होतील, हार्टबीट इन्क्रीज होतील. तर हे कशामुळे होतं, ॲबनॉर्मल इम्पल्स कंडक्शनमुळे होतं. ओके, सो इन कार्डियक अरिथमिया द डॅमेज पोर्शन ऑफ द कार्डियक मसल डेव्हलप द ऑटोरिदमिसिटी अँड जनरेट इट्स ओन इम्पल्स कॉल्ड ॲज दी इक्टोपिक फोकस. ओके, सो हे बेसिकली कशामुळे होतं, SA नोड इज ॲक्ट ॲज अ पेसमेकर, जिथून काय होत असतं, इम्पल्स कंडक्ट होत असतात किंवा जनरेट होत असतात आणि तिथून ते हिज ऑफ पार्किंजे बंडल्स जे आहे तिथं म्हणजे वेंट्रिकल्समध्ये जाऊन तिथे कॉन्ट्रॅक्शनचं ते इलेक्ट्रिक इम्पल्स कंडक्ट करत असतात. बट डॅमेज्ड एरिया जे असतात हार्टमधले ते काय करतात, स्वतः काहीतरी वेगळा इम्पल्स, म्हणजेच स्वतः जिथे त्या तयार नाही व्हायला पाहिजेत, जिथे त्या प्रिपेअर नाही व्हायला पाहिजेत अशा ठिकाणी काय होतात, इम्पल्स कंडक्ट होतात. म्हणजे SA नोडमध्ये तर होतच असतात, ॲज वेल ॲज काय होतात, जो डॅमेज एरिया आहे कार्डियक मसल्सचा तिथे सुद्धा काय होतात, इम्पल्स कंडक्ट होतात. आणि ज्या सिक्वेन्सने किंवा ज्या रिदमने त्या इम्पल्स कंडक्ट व्हायला पाहिजेत, फॉलो व्हायला पाहिजेत, मध्येच अशा कुठल्या तरी एरियामध्ये अशा इम्पल्स जनरेट झाल्यामुळे काय होतं, देर इज अ अरिथमिया. ओके, रिदम तिथे काय होतो, जो हार्ट बीटिंगचा आहे तो चुकतो. ओके, सो असे जे एरिया आहे जिथे जो एरिया और दॅट पर्टिक्युलर एरिया ऑटोमॅटिकली प्रोड्यूस इट्स ओन इम्पल्सेस. ओके, जो डॅमेज कार्डियक मसल्सचा एरिया आहे तो स्वतः अशा इम्पल्स जनरेट करतो, अशा एरियाला काय म्हटलं जातं, इक्टोपिक फोकस. ओके, इम्पॉर्टंट वर्ड आहे हा, तुम्ही लक्षात ठेवा, त्याला काय म्हटलं जातं, इक्टोपिक फोकस असं बोललं जातं. मग दिस लीड्स टू द डिस्टर्बन्स इन द कार्डियक रिदम, फॉल्टी जनरेशन अँड ऑर कंडक्शन ऑफ दी नर्व इम्पल्स. मग हा जो इक्टोपिक फोकस तयार झालेला आहे तिथे ड्यू टू द डॅमेज कार्डियक मसल्स, तो काय करतो, इट प्रोड्युसेस और इट प्रोड्युसेस द डिस्टर्बन्स इन टू दी कार्डियक रिदम. कार्डियक रिदम जो आहे त्याला तो काय करतो, डिस्टर्बन्स क्रिएट करतो. त्याच्यामुळे काय होतं, फॉल्टी जनरेशन और द कंडक्शन ऑफ दी इम्पल्स. ओके, जी काही चुकीची इम्पल्स जनरेट व्हायला होते किंवा कंडक्ट होते आणि अल्टिमेटली काय होतं, तिथे अरिथमिया तुम्हाला ऑब्झर्व होतं. ओके, सो व्हॉट आर द सिम्पटम्स ऑफ दी अरिथमिया. सो देर इज अ पाल्पिटेशन. ओके, धडधड होते फास्ट बीटिंग झाल्यामुळे. ब्रिथलेसनेस, जर ब्रॅडिकार्डिया झालं तर ब्रिथलेसनेस होतो, अँड दी चेस्ट पेन.
Okay, so these are the symptoms which can be observed into the arrhythmia. Then what are the causes behind the arrhythmia? Okay, so first one is the myocardial ischemia with the hypoxia. Okay, so ischemia म्हणजे काय, म्हणजे वी कॅन से दी एका पर्टिक्युलर एरियाला ऑक्सिजन कमी मिळाल्यामुळे डॅमेज पार्ट होतो तो. सो हायपॉक्झिया म्हणजे ऑक्सिजनची लेवल तिथे कमी होते, त्याच्यामुळे ते जे मायोकार्डियल मसल्स आहेत ते प्रॉपरली वर्क करू शकत नाहीत. ओके, सो मायोकार्डियल इस्चेमिया विथ द हायपॉक्झिया, दिस इज द वन रिझन बिहाइंड दी अरिथमिया. देन ओव्हर स्ट्रेचिंग ऑफ दी कार्डियक मसल्स, म्हणजे कार्डियक मसल्सवरती ओव्हरलोड झाला इन सच केसेस अल्सो, म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, ओव्हर स्ट्रेचिंग होऊ शकतं. सो दिस इज द अगेन वन रिझन फॉर दी अरिथमिया. देन मेकॅनिकल इंजुरी टू दी हार्ट, जर मेकॅनिकल काही इंजुरी झाली असेल हार्टला, then also there will be arrhythmia can be occur. Excessive stress, which is nothing but the mental stress. Then electrolyte abnormalities, जसं आपण आपल्याला माहिती, or for this point you need to study the action potential which is not actually into your syllabus, but still हा जो आपण बघितलं की SA नोडमध्ये म्हणजे सॅनवेट्रियल नोडमध्ये जो इम्पल्स कंडक्ट होत असतो, इट इज बिकॉज ऑफ दी प्रेझेन्स ऑफ दी पोटॅशियम और दी सोडियम और दी कॅल्शियम आयन. ओके, सो हे जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दी कंडक्शन ऑफ दी इम्पल्स विच इज नथिंग बट दी ॲक्शन पोटेन्शियल. मग त्याचं जर ॲबनॉर्मॅलिटीज काही झालं, देन ऑल्सो देर इज, म्हणजे ॲबनॉर्मॅलिटी त्याची झाल्यामुळे काय होणार, ते अल्टिमेटली तिथे जे पोलरायझेशन डिपोलरायझेशन व्हायला हवं ते व्यवस्थित होत नाही, त्या रिदममध्ये होत नाही, त्या सिक्वेन्समध्ये होत नाही, आणि त्याच्यामुळे तिथे काय होतं, फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन म्हणजे इम्पल्स जी आहे ती चुकीची जनरेट होते आणि जो काही रिदम आहे हार्टचा तो चेंज होतो. ओके, सो एक्सेसिव्ह डिस्चार्ज ऑफ द एंडोजिनस कॅटाकोलामाइन्स. ओके, कॅटाकोलामाइन्स म्हणजे काय, ॲसिटाइलकोलिन ॲड्रेनालिन, हे जर एक्सेसिव्ह गरजेपेक्षा जास्त जर रिलीज होत असतील, इन सच केसेस ऑल्सो इट कॅन बी ऑब्झर्व अँड दी bacterial toxins. So these are the reasons for the arrhythmia. Next one is the pathophysiology of the cardiac arrhythmia. So first it is nothing but the disorder of the, okay, so it is the disorder of the impulse generation as we have studied. So due to this what happen, ectopic pacemaker are generated. Okay, ectopic pacemaker are generated म्हणजे काय, आपल्याला माहिती SA नोडमधून इम्पल्स कंडक्ट होते, बट इफ देर इज अ damage or if there is a cardiac muscles are damaged in such areas, that particular damaged area itself generate the electric impulse. Such a area are called as a ectopic focus. Okay, so these ectopic pacemaker जे आहेत म्हणजे स्वतः जे जनरेट करतात असे वेगवेगळे तयार होतात. त्याच्यामुळे काय होतं, ऑब्झर्व इन अ एरिया अदर दॅन द SA नोड्स. ओके, हे इक्टोपिक पेसमेकर जे आहे ते SA नोड शिवाय इतर ठिकाणी म्हणजे जो डॅमेज एरिया आहे तिथे ते ऑब्झर्व होतात. सो दिस कॉजेस दी ॲबनॉर्मॅलिटी ऑफ द डायस्टॉलिक फंक्शन. त्याच्यामुळे काय होतं, हे इक्टोपिक फोकसेस इन्स्टेड ऑफ SA नोडच्या जागी दुसरीकडे तयार झाल्यामुळे इक्टोपिक एरियाज जे आहेत, सॉरी, ते काय होतात, ॲबनॉर्मॅलिटीज इन टू द डायस्टॉलिक फंक्शन. डायस्टॉलिक फंक्शनमध्ये ते काय करतात, ॲबनॉर्मॅलिटीज क्रिएट करतात. दिस लीड्स टू इक्टोपिक एरियाज ऑफ ऑटोमॅटिसिटी. ओके, त्याच्यामुळे काय होतं, ऑटोमॅटिकली काय होतात तिथे इम्पल्स जनरेट होतात, विच इज नथिंग बट इट इज ड्यू टू द हार्ट रेट इन्क्रीज्ड. इट इज ड्यू टू धिस हार्ट रेट इन्क्रीज 160 to 180 मिनिट. ओके, त्याच्यामुळे काय होतं, हार्ट रेट काय होतो, इन्क्रीज होतो, विच इज नथिंग बट द आर्ट्रियल टॅकिकार्डिया, ज्याला आपण आर्ट्रियल टॅकिकार्डिया म्हणू शकतो. ओके, सो हार्ट रेट इन्क्रीज होतात अबाउट 160 to 180. 160 to 180 इतकापर्यंत तो हार्टबीट जातो, अँड अप टू 200 to 300 पर मिनिट. म्हणजे हा कुठेपर्यंत वाढू शकतो, 200 to 300 पर मिनिट होतो, त्याला आपण ॲट्रियल फ्लटर असं म्हणतो. अँड इफ इट इज ओव्हर द 350 to 550 पर मिनिट, देन इट इज कॉल्ड ॲज अ ॲट्रियल fibrillation. Okay, so this is the one pathophysiology behind the cardiac arrhythmia. Second one is here.
Okay, again here the disorder of the impulse conduction, then due to this re-entry disturbances, त्याच्यामुळे काय होतं, re-entry disturbances होतात, म्हणजे ते इम्पल्स कंडक्ट करण्यासाठी जे सपोज सोडियम आयन्स त्या सेल्समध्ये एंट्री करायला पाहिजे ते एक्स्ट्रा एंट्री होतात किंवा री-एंट्री करतात, त्याच्यामुळे काय होतं तिथं इम्पल्स जनरेशन तिथे चेंज होतं, त्याच्यामुळे मायोकार्डियम हॅज डिप्रेस्ड एरियाज, जसं आपण बघितलं मायोकार्डियमला काही पर्टिक्युलर डिप्रेस्ड एरियाज असतात, त्याच्यामुळे काय होतं इम्पल्स रिचिंग टू सच एरियाज विल बी डायव्हर्टेड टू अनदर एक्सायटेड टिश्यू. मग हे ज्या अशा इस्चेमिक एरियाजमध्ये जर इम्पल्स परत रिसायकल होऊन आले तर ते काय होतात एक्साइट होतात ते टिश्यू, त्याच्यामुळे पॉसिबिलिटी दॅट द same impulse after taking a circular route will again reach the depressed tissue which may get excited. Okay, so same impulse जी इक्टोपिक एरियामध्ये तयार झालेली आहे ती इम्पल्स सर्क्युलेटरी सिस्टीम असते इम्पल्स कंडक्शनची, तर ती परत त्या पर्टिक्युलर डॅमेज टिश्यूला म्हणजे इक्टोपिक फोकसला येईल आणि परत ती काय करेल तिथे जे काही हार्ट मसल्स आहेत किंवा तिथे परत इम्पल्स जनरेट करेल आणि परत तिथे जे हार्ट मसल्स आहेत त्यांना ते एक्साइट करेल. सो दिस स्टिम्युलेट दी एंटायर हार्ट, त्याच्यामुळे काय होईल परत एंटायर हार्ट तिथे काय होईल स्टिम्युलेट होईल. सो रिपिटेशन ऑफ दिस सायकल लीड्स टू इक्टोपिक टॅकिकार्डिया अँड व्हेंट्रिक्युलर फ्लटर. मग ही सायकल जी आहे एक्स्ट्रा किंवा फास्टली जनरेट होणारे इम्पल्स जे आहेत त्या इम्पल्समुळे काय होतं इक्टोपिक टॅकिकार्डिया ऑब्झर्व होतो किंवा व्हेंट्रिक्युलर फ्लटर ऑब्झर्व होतो. ओके, सो दिस इज द सेकंड pathophysiology behind the cardiac arrhythmia. Okay, so what are the drugs, what kind of drugs can be used? So first one is the sodium channel blocker or the membrane stabilizing agent. Okay, so ह्या ज्या गोष्टी आहेत अगेन फॉर दिस यू नीड टू नो दी व्हॉट इज द ॲक्शन पोटेन्शियल. तर त्याच्यामध्ये बेसिकली जसं मी सांगितलं ऑल दीज आयन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द कंडक्शन ऑफ द इम्पल्स और फॉर द जनरेशन ऑफ द इम्पल्स और फॉर द ॲक्शन पोटेन्शियल. त्यासाठी हे आयन्सचं एक्सचेंज होणं खूप गरजेचं असतं. मग इथे बेसिकली आपण त्याच्यावरतीच काम करतो. जर एक्सेसिवली आयन्स एक्सचेंज होतात त्यामुळे एक्सेसिव्ह इम्पल्स जनरेट होतात तर ते आपल्याला थांबवणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण काय करतो सोडियम चॅनल ब्लॉकर तिथे यूज करतो, ज्याला आपण मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग एजंटसुद्धा म्हणतो. सो क्विनिडीन, प्रोकेनामाइड, लिग्नोकेन और द फिनिटॉइन दिस काइंड ऑफ द ड्रग्स कॅन बी यूज. नेक्स्ट वन इज द बीटा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर. ओके, सो बीटा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर सुद्धा तिथे यूज केले जाऊ शकतात. एक्झाम्पल्स इज द प्रोपॅनॉल और द इस्मोलॉल. देन पोटॅशियम चॅनल ब्लॉकर्स कॅन बी यूज्ड. ओके, सो अगेन कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम तिन्ही चॅनलचे ब्लॉकर इथे यूज केले जातात. सो पोटॅशियम चॅनल ब्लॉकरमध्ये एक्झाम्पल्स ॲमिडारोन और द ब्रेटायलियम, दीज आर द एक्झाम्पल. नेक्स्ट वन इज द कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. Next is the calcium channel blocker which have the example that is the verapamil and the diltiazem. Okay, and the miscellaneous adenosine and the digitalis. Okay, so now we are going to study the mechanism of action, dose and the adverse effect. Okay, so याच्यामध्ये जर तुम्ही बेसिकली क्लासिफिकेशन मध्ये बघितलं तर आपण सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर यूज करतोय ॲज वेल ॲज बीटा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर यूज करतोय. तर बीटा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर मग त्याच्यासाठी तुम्हाला ॲड्रेनर्जिक एजंट्स किंवा ॲड्रेनालिन हार्ट मसल्सवरती काय काम करतं हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल की वाय वी आर युजिंग द बीटा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर. ओके, सो फर्स्ट आपण ड्रग बघूयात विच इज नथिंग बट द सोडियम चॅनल ब्लॉकर जो आहे. ओके, sodium channel blocker which have an example quinidine. Then how it act, mechanism of action मध्ये then आपण बघणार आहे. So yes, as its name suggests that is it block the sodium channel, so it reduces the automaticity due to the decrease in the heart rate and cardiac rhythm goes to नॉर्मल. ओके, सोडियम चॅनलची किंवा सोडियमची एंट्री आपण जर सेलमध्ये जे काही मायोकार्डियल मसल्स असतील त्याचे सेल्स असतील त्याच्यामध्ये जर एंट्री होऊ दिली नाही तर त्याच्यामुळे काय होतं
इट रिड्युसेस द ऑटोमॅटिसिटी, म्हणजे जी ऑटोमॅटिकली जनरेट होणार आहे, म्हणजे ॲक्शन पोटेन्शियल असेल किंवा ज्याला आपण इम्पल्स कंडक्शन म्हणतो, हे जे जनरेट होणार आहे ते तिथे कमी होतं. आणि ते कमी झाल्यामुळे काय होतं, तिथे हार्ट रेट कमी होतो. हार्ट रेट कमी झाल्यामुळे अल्टिमेटली काय होतं, कार्डियाक रिदम गोज टू नॉर्मल. जे ॲबनॉर्मल झालेलं असतं कार्डियाक रिदम, ते तिथे काय होतं, नॉर्मल होतं. ओके, सो थेरपेटिक युजेस ॲट्रियल अँड दी वेंट्रिक्युलर अरिथमिया. ओके, जसं आपण बघितलं ॲट्रियल म्हणजे ॲट्रियाचं जर अरिथमिया असेल आणि वेंट्रिकल्सचा, त्याच्यामध्ये पार्ट असतात हार्टचे. आता हा HAPचा पार्ट आहे, तर आर्टरिया आणि वेंट्रिकल्स असे 2 पार्ट्स असतात. त्याच्यामध्ये आर्टरियाचा किंवा वेंट्रिकल दोन्हीचा अरिथमिया झाला असेल तर आपण हा क्विनिडीन किंवा सोडियम चॅनल ब्लॉकर्स वी कॅन यूज देअर. ओके, सो व्हॉट आर दी ॲडवर्स इफेक्ट्स? सो वॉमिटिंग, डायरिया, रिंगिंग इन दी ear, vertigo, visual disturbance and the mental confusion. These adverse effect can be seen. Okay, so ringing in ear हा एक पर्टिक्युलर ॲडवर्स इफेक्ट तुम्हाला कोणत्या ड्रगचा आहे हे विचारलं जाऊ शकतं. ओके, सो त्याच्यासाठी इथे मी थोडंसं ते बोल्ड केलेलं आहे. ओके, सो डोस अँड दी प्रिपरेशन, तर हे जे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे, इट इज नथिंग बट दी ब्रँड नेम्स. सो विच इज नथिंग बट दी क्विनिडीन सल्फेट which have a 200 milligram tablet, and Quininga 300 milligram tablet is observed into the market. Okay, next is contraindication. So it is contraindicated, that is it should not be used in a high blood pressure, that is high BP, toxicity with the digoxin or vasodilator आहे. In case of a vasodilators, if you are taking and hypokalemia असेल, in such cases these drugs cannot be used. Okay, next one is the या चॅनल, म्हणजे आता जसं मी आपण इथं बघितलं की सोडियम चॅनल ब्लॉकर, याच्या अंडर 2-3 एक्झाम्पल्स आहेत. त्या सगळ्यांचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बेसिकली सेमच असतो. सोडियम चॅनल ब्लॉकर म्हटलं की ते काय करतात, सोडियम चॅनलला ब्लॉक करतात. त्याच्यामुळे सोडियमची एंट्री होत नाही, त्याच्यामुळे इम्पल्स कंडक्शन होत नाही, त्याच्यामुळे अल्टिमेटली हार्ट रेट नॉर्मल होतो आणि त्याच्यामुळे कार्डियाक अरिथमिया जो झालेला असतो तो कमी होतो. ओके, नेक्स्ट वन इज द बीटा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर. ओके, सो बीटा ॲड्रेनर्जिक ब्लॉकरमध्ये काय होतं, सो एक्झाम्पल्स आर दी प्रोप्रॅनोलॉल और द सॅटोलॉल, अँड त्याचं आता आपण मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघतोय. सो दीज ड्रग्स इनहिबिट द बीटा ॲड्रेनर्जिक रिसेप्टर. ओके, जे बीटा ॲड्रेनर्जिक रिसेप्टर्स आहेत त्याला ते ब्लॉक करतं. कुठे, मायोकार्डियममध्ये, म्हणजे हार्ट मसल्सवरती, मायोकार्डियम मसल्सवरती जे बीटा ॲड्रेनर्जिक रिसेप्टर्स आहेत त्याला तिथे काय केलं जातं, ब्लॉक केलं जातं. अँड डिक्रीज द, आणि त्याच्यामुळे ते जे इम्पल्स घेऊन आलेले असतात रिदमिसिटी इन्क्रीज करण्याची, त्याच्यामुळं ऑटोमॅटिकली काय होतं, द डिक्रीज इन द ऑटोमॅटिसिटी ऑफ दी SA नोड. SA नोडची जी ऑटोमॅटिसिटी आहे त्याला ते डिक्रीज करतं अँड कॉजेस द रिडक्शन इन द हार्ट रेट अँड रिझल्ट्स इन द अँटी अरिथमिक ॲक्शन. ओके, सो दीज आर okay, so therapeutic uses, again these can be used in atrial and the ventricular tachycardia. Adverse effect is the hypertension. Okay, hypertension होण्याचे चान्सेस तिथे आहेत. as well as dose and the preparation. So 100 milligram or 10 ml injection can be given, and Milliblock is a brand name, does not have the particular contraindications. Okay, so this is about the beta adrenergic blocker. Okay, next one is the potassium channel blocker, which is nothing but the amiodarone. Okay, amiodarone. So these blocks the again potassium channel in the myocardium membrane and prolong the action potential. Okay, so potassium channel la block केल्यामुळे again there will be stoppage of the exchange of the ions. So ultimately there is a decrease in a frequency of a impulse conduction, and ultimately there is a decrease in a heart rate, and it will correct the cardiac arrhythmia. Okay, so again therapeutic uses, it can be used in a ventricular tachycardia. Adverse effect are the hypotension and the myocardial depression. Okay, hypotension or myocardial depression इथे होऊ शकतं. सो तुम्ही आता अगेन मी सांगेन ॲडवर्स इफेक्ट, जसं मी प्रॅक्टिकल सेशनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. इथे काय झालेलं आहे, टॅकिकार्डिया झालेला आहे, म्हणून आपण पोटॅशियम चॅनल
ब्लॉकर देतो. टॅकिकार्डिया होतं म्हणजे काय होतं, देर इज अ इन्क्रीज इन अ रिदम ऑफ अ हार्ट, ओके, किंवा फ्रिक्वेन्सी ऑफ अ रिदमिसिटी ऑफ दी हार्ट, किंवा तिथे बेसिकली काय होतं, हार्टबीट इन्क्रीज होतात. तर इन्क्रीज झालेले आहेत तर आपल्याला काय करायचे, तिथे डिक्रीज करायचे. त्यासाठी आपण पोटॅशियम चॅनल ब्लॉकर देतो. मग पोटॅशियम चॅनल ब्लॉकर दिल्यानंतर ते काय करतात, पोटॅशियम चॅनल ब्लॉक होतो. त्याच्यामुळे पोटॅशियम जे आहे ते इंट्रासेल्युलरपासून एक्स्ट्रा सेल्युलरला मूव्ह होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, जो इम्पल्स कंडक्शन व्हायला पाहिजे, जो इम्पल्स ट्रान्सफर व्हायला पाहिजे तो होत नाही. तो एक्सेसिव्ह ट्रान्सफर होत होता म्हणूनच आपण ते ब्लॉक केलं. मग तो कंडक्शन होत नाही, त्याच्यामुळे काय होतं, हार्ट रेट तिथे कमी होतो आणि जो टॅकिकार्डिया झालेला असतो, ओके, तो आपल्याला इथे काय होतो, कमी दिसतो. ओके, सो जो इन्क्रीज झालेला हार्ट रेट आहे, ज्याला टॅकिकार्डिया म्हणतो आपण, तो तिथे काय होतो, डिक्रीज होतो. मग याचा ॲडवर्स इफेक्ट काय असू शकेल, जर एक्सेसिव्ह म्हणजे ॲडवर्स इफेक्ट जर क्वांटिटी डोस चेंज झाला किंवा कंटिन्यूअस घेतलं, वॉट एव्हर इट इज ॲडवर्स इफेक्ट, जो साईड इफेक्ट आहे, किंवा डोस सपोज डबल घेतला तर काय होणार, एक्सेसिव्ह डिक्रीज इन द हार्ट रेट जास्त डिक्रीज होईल, विच इज नथिंग बट दी हायपोटेन्शन, ज्याला आपण काय म्हणणार इथे, हायपोटेन्शन म्हणणार, किंवा मायोकार्डियल डिप्रेशन, त्याला मायोकार्डियल डिप्रेशन म्हणणार. ओके, सो डोस अँड द प्रिपरेशन 100 to 200 milligram टॅबलेट, Aldaron is the brand name. Okay, next one is the calcium channel blocker, which is nothing but the last one. So obviously examples are the Verapamil and the Diltiazem, and obviously these block the calcium channel in the cardiac muscle by suppressing the calcium re-entry and reduces the automaticity. Okay, so calcium channel block केलं जातं. कशा कॅल्शियम चॅनल ब्लॉक केल्यामुळे काय होतं, जी कॅल्शियमची री-एंट्री होते आणि ज्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्शन आपल्याला तिथे ऑब्झर्व होतं, ते कॉन्ट्रॅक्शन तिथे होत नाही. त्याच्यामुळे रिदमिसिटी असेल किंवा ऑटोमॅटिसिटी ऑफ दी इम्पल्स कंडक्शन असेल ती तिथे रिड्यूस होते. अल्टिमेटली हार्ट रेट रिड्यूस होतो आणि इट विल करेक्ट दी अरिथमिया. ओके, सो व्हॉट आर द थेरप्युटिक युजेस. सो इन सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डियामध्ये हे बेसिकली यूज केलं जातं. अँड दी ॲडवर्स इफेक्ट आर दी सेम, विच इज नथिंग बट दी हायपोटेन्शन अँड द मायोकार्डियल डिप्रेशन. Dose that is 40 to 80 milligram tablet or 5 milligram per 2 ml injection can be given, which have a name Calaptin, and it cannot be used or it should not be used or it is contraindicated in the heart block patient. Okay, so this is about the anti-arrhythmic drug, ज्याच्यामध्ये बेसिकली आपण तीन त्याच्या क्लासिफिकेशनमध्ये आपण पोटॅशियम, सोडियम आणि कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आणि बेटा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर अँड दी मिसलेनियस, हे 5च कॅटेगरी बघितल्या. आणि हे सगळं म्हणजे बेसिकली एकच लक्षात ठेवायचं, अरिथमिया होतो म्हणजे एक्सेसिव्ह इम्पल्स कंडक्शन होतो. ओके, एक्सेसिव्ह इम्पल्स कंडक्शन होतो. मग इम्पल्स कंडक्शन होतो कशामुळे, बिकॉज ऑफ प्रेझन्स ऑफ दीज आयन्स और ट्रान्सफर और एक्सचेंज ऑफ दीज आयन्स. तर बेसिकली आपण तिथे काय करतो, हा अरिथमिया करेक्ट करण्यासाठी म्हणजे एक्सेसिव्ह इम्पल्स कंडक्शन कमी करण्यासाठी आपण आयनचं एक्सचेंज तिथे कमी करतो. लक्षात आलं. तर आयन्सचं एक्सचेंज बेसिकली आपण तिथे ब्लॉक केल्यामुळे काय होतं, ते तिथे जो कार्डियाक अरिथमिया म्हणजे वेदर इट इज टॅकिकार्डिया और ब्रॅडिकार्डिया तो तिथे करेक्ट होतो. सो दिस इज अबाउट द अँटी अरिथमिक ड्रग्स. ओके, सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स वरती फोकस करणार आहे. थँक्यू.